संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवार दिनांक 13 मार्च रोजी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडली। बैठकीपूर्वी आमदार अशोकराव माने यांनी तहसीलदार कार्यालय येथे संजय गांधी समितीच्या कार्याचा आढावा घेतला व लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत शासन स्तरावर सोडवणूक करण्याची ग्वाही दिली। यावेळी समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण 1041 प्रस्तावापैकी 1026 प्रस्ताव मंजूर करण्यात आले। तसेच 15 प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यामार्फत तात्काळ पुढील मीटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले। यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव सुशीलकुमार बेलेकर, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, अमोल गावडे, महेंद्र शिंदे, दौलत पाटील, सुदाम इंगवले, संदेश भोसले, तानाजी ढाले, संजय देसाई, कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।